संतोष देशमुख व सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय देण्यात यावा या मागणीसाठी अकोला शहरात मोर्चा काढण्यात आलाय। आपण बघतो या मोर्चात संतोष देशमुख यांचा कुटुंबीय सहभागी झाले। मोठा आक्रोश जो आहे तो मोर्चेकरात पाहायला मिळतो। संतोष देशमुख यांना न्याय मिळाला पाहिजे अशा भावना ते व्यक्त करतात। संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आपल्यासोबत आहेत। दादा काय सांगाल, अकोल्यात जे ते आज भव्य मोर्चा निघालाय, मोठा आक्रोश लोकांमध्ये पाहायला मिळतोय। न्यायाचा हा मोर्चा आहे। घडलेली घटना एवढी घृणास्पद आहे, एवढी निंदनीय आहे, एवढी अमानवीय आहे आणि हे सगळे लोक न्याय मागतायत। रस्त्यावर येऊन आज अकोला येथे आपण आहोत। सगळ्या लोकांची एकच भूमिका आहे न्यायाची आणि आम्हाला न्याय पाहिजे, न्याय भेटला पाहिजे। खरं तर मराठवाड्यातल्या बीडमधली घटना, मात्र विदर्भातील हा दुसरा मोर्चा। यापूर्वी वाशिममध्ये मोर्चा निघाला होता, आज अकोल्यात निघालाय। सरकार या मोर्चाची दखल घेतं आणि गांभीर्याने तपास करतं असं वाटतं का? आता नक्कीच घेत आहे आणि आमची पण तीच अपेक्षा आहे की या घटनेला खूप गांभीर्यपूर्वक घेतलं गेलेलं आहे आणि तसंच घेतलं जावं आणि आरोपींना फाशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। या मोर्चाच्या माध्यमातून सरकारला काय विनंती असणार आहे? हे बाकीचे राहिलेले जे आरोपी आहेत, जे मोकाट फिरतायत, त्यांना लवकरात लवकर जेरबंद करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी। काल मसाजोग येथे गावकऱ्यांनी बैठक घेतली, त्या बैठकीत काय ठरलंय? अजितदादांना भेटणार आहेत, पालकमंत्री झाले म्हणून असं काय झालंय? अजितदादाला ते तरी भेटणार आहेत किंवा अजितदादाला गावाकडे बोलवणार आहेत मसाजोगला आणि ते त्यांची भूमिका मांडणार आहेत। मला स्पष्ट अजून ती गोष्ट माहीत नाही, पण त्याची भूमिका गावकऱ्यांची असणार आहे। आपल्यासोबत संतोष देशमुख यांचा चिरंजीव विराज आहे। विराज, काय सांगशील? आता जे आहे तो अकोला येथील मोर्चात सहभागी झालाय, काय मागणी आहे? आम्हाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे। यापूर्वी अनेक मोर्चामध्ये तू सहभागी झालास, यापूर्वी सुद्धा अनेक मोर्चामध्ये तू सहभागी झाला आहेस, काय वाटतं न्याय मिळेल लवकर? हो, न्याय तर मिळेल। आपण बघतोय हा संतोष देशमुख यांचा मुलगा विराज होता। आपल्यासोबत संतोष देशमुख यांची कन्या वैभव आहे। वैभव, काय सांगशील, ज्या पद्धतीने तू प्रत्येक मोर्चात सहभागी होतेस, न्याय मागतेस, आज अकोल्याच्या मोर्चात सहभागी झालीस? आज मोर्चे म्हणजे जो समाजाच्या भावना आहे त्यांचा आक्रोश आहे आणि जी आमची मागणी आहे, आम्ही इतक्या दिवसापासून न्याय मागतोय, ते पण आज न्यायाच्या भूमिकेत न्याय मागतायत आणि आमची सर्वांची एकच मागणी आहे की लवकरात लवकर न्याय आम्ही आलाच पाहिजे। प्रत्येक जिल्ह्यात जे ते प्रचंड आक्रोश पाहायला मिळतो, सरकारच्या कानावर हा आक्रोश जाईल का? आता मोर्चाद्वारे जो समाजाच्या भावना आहेत त्यांचा तो आक्रोश आहे आणि सर्वांची मागणी एक असल्यामुळे सरकारकडे सर्वांवर आमचा विश्वास आहे की ते लवकरात लवकर आम्हाला न्याय देतील। आपण बघतोय संपूर्ण देशमुख कुटुंबीय होतं। अकोला शहरातील मोर्चाला सुरुवात झाली आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख व कन्या वैभव यांनी सरकारने आम्हाला लवकरात लवकर न्याय द्यावा अशी मागणी केली आहे। त्याचबरोबर आपण बघतोय पाठीमागं प्रचंड संख्येने लोक जे त्या मोर्चात सहभागी झालेत। संतोष अण्णा देशमुख यांना न्याय द्यावा अशी मागणी जी आहे ते मोर्चेकरी करताना पाहायला मिळतात। त्यांच्या हातात जे आहे ते वेगवेगळे पोस्टर पाहायला मिळतात। मोर्चेकरी जे आहे ते प्रचंड घोषणाबाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। संतोष अण्णा देशमुख आमचं कुटुंब अशा प्रकारचे मोर्चे आपण या ठिकाणी पाहतोय आणि हा निघालेला मोर्चा आता जिल्हा अधिकारी कार्यालयावर जाणार आहे। जिल्हा अधिकाऱ्यांना जे आहे ते मोर्चेकऱ्याच्या वतीनं निवेदन देणार आहे आणि त्यानंतर या मोर्चाची सांगता होणार आहे। कॅमेरा पर्सन आप्पासाहेब सह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, अकोला। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।